नमस्कार मैत्रिणींनो. लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये आता इथे ना काव्या तिची रूम आवरत असते आणि तिथे पार्थ येतो आणि पार्थला काव्याला काहीतरी विचारायचं असतं, पण कसं विचारू हे पार्थला कळतच नसतं. तर ती म्हणते, तुम्ही माझ्या पाठीमागं का फिरताय? तुम्हाला मला काही विचारायचं आहे का? तो पार्थ म्हणतो, हो, पण तू माझ्यावर फिसकारणार नाही ना? तर काव्या म्हणते, नाही फिसकारणार, बोला आता पटकन, असं माझ्या मागे मागे हिंडू नका, मला बरीच काम आहे. तर पार्थ म्हणतो, आज आमच्या ऑफिसमधल्या सर्वजणांची मिळून आम्ही पार्टी ठेवलेली आहे. तर ती म्हणते, ठीक आहे ना, मग मी तुम्हाला कधी नाही म्हणले तुम्ही पार्टीला जाऊ नका, तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करा. तर पार्थ म्हणतो, तसं नाही आहे, पण पार्टीचा एक नियम आहे की प्रत्येकाने आपापले बायकोला बरोबर घेऊन यायचं आहे आणि ज्या लेडीज आहे त्यांनी आपल्या आपल्या मिस्टरांना त्या पार्टीमध्ये घेऊन यायचं आहे. तर मग काव्या म्हणते, आता मग मी काय करू? तर पार्थ म्हणतो, तुम्हीही माझी बायको आहात ना, मग माझी बायको म्हणून तुम्ही पार्टीला याल का? असं म्हणल्यावरती आता काव्याला थोडा आश्चर्यच वाटतं, बाबा मला बायको म्हणून हा इन्व्हाइट करतोय. तर ती पहिल्यांदा काहीच बोलत नाही. पार्थ म्हणतो, बोला ना काहीतरी, याल का माझी बायको म्हणून तुम्ही त्या पार्टीला? तर काव्या होकार देते आणि काव्याने होकार दिल्यानंतर पार्थला खूप आनंद होतो. तर इकडे आता पिऊ ना तिचा मॅथचा अभ्यास करत असते आणि तिला काहीतरी तिथं प्रॉब्लेम येतो आणि ती नंदिनीला विचारते, अगं वहिनी, 10 करोडवरती किती शून्य असतात गं? तर नंदिनी तिला सांगते आणि लगेच नंदिनीला आठवते की बाबा जीवाने 10 करोड रुपये नक्की कुठून आणले? त्याने असं काय केलं आहे की त्याने मला ते 10 करोड रुपये आणून दिले आणि ते मला सांगत पण नाही की त्याने ते कुठून आणले. तेवढ्या जीवाला आता त्यांच्या सरांचा फोन आलेला असता आणि ते म्हणत असतात, अरे जीवा, तू आनंद निवाससाठी 10 करोड आणले, पण ते कुठून आणले ते मला तू अजून सांगितलेलं नाही आहे आणि तू नंदिनीला काय सांगणार आहे? तेव्हा जीवा म्हणतो, मी 10 करोड कुठून आणले हे नंदिनीला मी कोणत्या तोंडाने सांगू? माझ्या आजीने जी बायला भेटवस्तू दिली होती ती भेटवस्तू मी गहाण ठेवली, म्हणजे गेलेल्या माणसाचा मी सौदा केला आहे आणि त्यातूनच मी तो आनंद निवास परत मिळवला आहे. आता नंदिनीला आणि घरच्यांना कळेल का जीवाच्या आजीने जी काही जीवाला भेटवस्तू दिली होती ती जीवाने विकून तो आनंद निवास परत मिळवलेला आहे. तर हे सर्व जाणून घेण्यासाठी तुम्हाला पुढील एपिसोड बघावं लागणार आणि त्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. व्हिडिओला लाईक करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज कमेंटमध्ये होय असं नक्की टाईप करा. थँक्यू.